राहता तालुक्यातील एकरुखे रोड येथे विक्रीस आणलेल्या 4 किलो 150 ग्रॅम गांजासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मड्डो सलीम शेख ही राहत्या घरात गांजाची विक्री करते अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे राहता पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांना सोबत घेऊन छापा टाकला असता महिलेच्या घरामध्ये तिच्या घरातील दिवाणमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला ओलसर पदार्थ, बिया, बोंडे, काड्या, पाने आणि संलग्न असलेला पाला असा हिरव्या रंगाचा गांजा मिळून आला। याबाबत तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने गोणीतील बिया, बोंडे, पाला आणि काड्या हा गांजा असून विक्रीसाठी आणलेल्या सांगितल्याने तिच्याकडून 41,200 रुपये किमतीचा 4 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब खोलाने, गणेश भिंगारदिवे, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री बिटे आणि उमाकांत गावडे यांनी केले आहे।